इथं खंडपीठ होण्यासाठी प्रयत्न करावं महत्त्वाचं. महिलांच्या सुरक्षतेचा आणि वकिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आलेला आहे. की बार काउन्सिल वकिलांच्या सोबत आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळजवळ मॅक्झिमम महिलांनी निवडून यावं आणि महिला जर कोर्टाच्या आवारात जर सुरक्षित नसतील त्यामुळं कामं उपलब्ध करून देणं हे त्यांचं परम कर्तव्य आहे आणि ते करतीलच. ह्या ई फायलिंग बसवताना त्याचा अभ्यास झालेला नाही. महिलांना सेफ करायलाच पाहिजे. इथला खमका नेतृत्व जाणं खूप गरजेचं आहे. ज्वलंत प्रश्न असणारा तो प्रत्येक वकिलांना जे सिक्युरिटी पाहिजे. नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. सध्या वकिलांची निवडणूक म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या निवडणुकीची चर्चा सध्या रंगतीये. तर वकिलांचे नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आली आहे. चला तर मग. सध्या बार काउन्सिलच्या निवडणुका लागल्यात आणि नेमक्या वकिलांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि काय अपेक्षा आहेत तुम्हाला यावर्षीच्या उमेदवारीमध्ये जे निवडणुकीला उतरलेत त्यांच्याकडून? बार कौन्सिलच्या निवडणुकीच्या हे निवडून येणार आहे त्यांनी महत्त्वाचं म्हणजे इथं खंडपीठ होण्यासाठी प्रयत्न करावं महत्त्वाचं. सर्किट बेंच झालेलं आहे. त्यासाठी मी स्वतः सायकलनं 12-13 वर्षापूर्वी मुंबईला जाऊन आलो आहे. कोल्हापूर ते व्हाया जयसिंगपूर. त्याशिवाय साहेब सर्जेराव खोत साहेब आघाडीनं होते त्या ह्याच्यात लढ्यात. त्यावेळी ते सेक्रेटरी पण होते. भरपूर त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी पण. त्याबरोबर अनेकांनी सगळ्यांच्या प्रयत्नांना आता गवई साहेबांनी दिलेलं आहे. ते आता खंडपीठ होण्यासाठी प्रयत्न करावं. त्याशिवाय ज्युनियर च्या स्टायपंडसाठी आणि सिनियर मोस्ट त्यांच्या पेन्शनसाठी पण लढा द्यावं त्यांनी जोरात. सध्या ह्या निवडणुका आहेत आणि प्रामुख्याने आणखी काय वकिलांचे प्रॉब्लेम्स जाणवतात की जेणेकरून ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सॉल्व्ह व्हावं असं वाटतं तुम्हाला? आता सर्वात प्रथम म्हणजे महिलांच्या सुरक्षतेचा आणि वकिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आलेला आहे. त्याप्रमाणे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर अंमलात येण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे आता जर बघितलं तर खोत साहेबांनी त्याच्यावर काम करायचं चालू केलेलं आहे. त्यांनी त्या पद्धतीनं जे काय मार्गदर्शक तत्त्वे आहेत किंवा जे ॲक्टला सोयीस्कर तरतूद आहेत त्याचासुद्धा मसुदा तयार करून त्यांनी वरती पाठवलेला आहे. त्या अनुषंगानं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर स्थापन व्हावा किंवा तो अंमलात यावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं. सध्या सर बार काउन्सिलच्या निवडणुका लागल्यात, तर तुमच्या दृष्टीने नेमकं काय अपेक्षित आहे या निवडणुकीमध्ये किंवा काय होणं गरजेचं आहे असं वाटतं? बार काउन्सिलच्या इलेक्शन लागलेले आहेत. यापूर्वी जे इलेक्शनला उभारले होते तेच पुन्हा पण उभारलेले आहेत. नवीन मतं पुढे येणं आवश्यक आहे. नवीन प्रवाह पुढे येणं आवश्यक आहे. त्या बाबतीत आम्ही पूर्ण प्रयत्नशील पण आहोत. आमचे मिरज बारचे सदस्य सगळेजण ह्या आत्ता कोल्हापूर खंडपीठ झालेलं आहे. त्याचं पूर्ण सर्किट बेंच झालेलं आहे. त्याचं खंडपीठ व्हावं याकरता पण आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वांनी मदत करून एकमेकाला मदत करून पुढं जे जाणार आहेत त्यांनी ह्यामध्ये सहभाग घेऊन पूर्ण वकिलांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. सध्या नवोदित जे वकील असतात त्यांना अनेक प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. तर काय वाटतं तुम्हाला ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये बदल दिसेल का किंवा काय पद्धतीने दिसणं अपेक्षित आहे? निश्चितच या बार काउन्सिलच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगला बदल दिसेल. कोल्हापूर जिल्हा तसेच या 6 जिल्ह्यामध्ये जे युवकांची किंवा ज्युनियर वकिलांची जी मोठी फळी आहे त्यासाठी काम करणारे धडाडीचे उमेदवार यावर्षी युवकांनीच पुढं खोत साहेबांचं नाव इथं घेतलेलं आहे. त्यामुळे असा जर धडाडीचा जर उमेदवार जर तिथं आलेत बार काउन्सिलमध्ये नेतृत्व जर त्यांनी केलं तर निश्चित ज्या युवकांना स्टायपंडसाठी ज्या साहेबांनी आग्रही भूमिका घेतली आणि रॅली काढून जे स्टायपंडसाठी जे काही पुढं प्रस्ताव पाठवण्याबाबतचा जे पाठपुरावा केला त्याचं यश म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना लवकरात लवकर स्टायपंड मिळेल याची देखील आम्हाला ग्वाही आहे. त्यामुळं युवकांसाठी काम करणारे एक चांगले धडाडीचे उमेदवार म्हणून खोतसाहेब काम करतात. तशी आम्हाला इथं अपेक्षा आहे की बार काउन्सिलला ते जातील. सर आत्तापर्यंत नेमके काय काय वकिलांना प्रॉब्लेम फेस करावे लागतात मला त्याबद्दल ऐकावं सर. आत्तापर्यंत जे ज्युनियर आहेत ज्या ज्युनियरना पूर्णपणे सिनियरच्या हाताखाली जर राहावं लागतं आहे त्यांना स्टायपंड नाही. तसंच ज्युनियरना एक प्रशिक्षण संस्था निर्माण व्हावी जेणेकरून कोर्ट कसं चालवावं, कोर्टात कशा पद्धतीनं कामकाज चाललं जातं आहे ह्या गोष्टी पण ज्युनियरच्या समोर मोठी समस्या आहे. तसंच सिनियर जे आहेत सिनियर लोकांसाठी त्यांच्या वयोमर्यादेनंतर त्यांना ठराविक पॅकेज बार काउन्सिलनं दिलं पाहिजे. बाबा त्यांनी रिटायरमेंट घेतली पाहिजे आणि पेन्शन लागू झाली पाहिजे. तसेच ज्युनियर जे आहेत त्यांना स्टायपंड मिळालं पाहिजे. स्त्रियांसाठी ज्या स्त्रिया
हे आहेत वकील लोक आहेत त्यांनासुद्धा व्यवस्थितरित्या मानसन्मान मिळून त्यांच्यासाठी वेगळं प्रशिक्षण केंद्र निर्माण झालं पाहिजे. त्यांच्यासाठी वेगळा बार बसण्याची उठण्याची सुविधा जिथं कोर्ट आहेत तिथं त्यांची सुविधा सगळ्या मिळाल्या पाहिजे त्या स्त्रियांना. सध्या बार काउन्सिलच्या निवडणुका आहेत आणि महिलांचे प्रॉब्लेम्स नेमके काय आहेत आणि काय करणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? महिलांसाठी तर मुळातच पहिला तर काही प्रोटेक्शन ॲक्ट वगैरे करणं तर ते फार महत्त्वाचंच आहे. शिवाय जे काही किरकोळ प्रॉब्लेम्स येतात की आम्हाला क्लायंटशी कम्युनिकेशन करणं किंवा कोणी आमच्याशी अरेरावीमध्ये बोलणं किंवा काय, तर ह्याच्यावरती कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाचं बंधन असेल तर पक्षकार असो किंवा कोणीही असो तर ते बोलतानाच त्या पद्धतीने व्यवस्थित आमच्याशी बोलले जातील आणि त्यामुळं आम्हालाही एक सुरक्षिततेचा अनुभव येईल. सध्या तर त्याची कमतरता आम्हाला इथे जाणवते. महिला म्हणून आता ज्या निवडणुका आहेत तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत जे निवडून येतील त्यांच्याकडून? आता जे कॉमन अपेक्षा आहेत त्या तर आहेच आणि महिलांचं मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आहे. आणि सध्या तरी साहेबांचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये मी सांगू शकते की त्या सगळ्या तरी आमच्या अपेक्षा आहेतच. कारण मी एक ज्युनियर ॲडव्होकेट आहे सध्या जॉईन झालेली. तर सध्या आम्हाला ज्युनियर वकिलांचा स्टायपेंड किंवा साहेबांनी जे हायकोर्टसाठी केलेले आहेत प्रयत्न ते, तर त्या संदर्भात तो जाहीरनामा जो आहे तो खरंच आहे आणि तो सत्य व्हावा आणि खरंच ते सत्यात व्हावं असं वाटतं. तर बार काउन्सिलच्या निवडणुका आहेत तर त्याबद्दल काय सांगाल आणि काय अपेक्षा आहेत? खरं वास्तविक बार काउन्सिल हे वकिलांच्या हितासाठी असतं, परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की बार काउन्सिल वकिलांच्या सोबत आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर ते जे वकिलांना सोबत घेतील, वकिलांचं हित जोपासतील असे प्रतिनिधित्व तिथं जाणं सगळ्यात गरजेचं आहे आणि तशाच उमेदवारांना मत देणं प्रथम पसंतीचं हे सगळ्या वकिलांचं कर्तव्य आहे असं मी समजतो. सर, तुम्हाला नेमके प्रॉब्लेम काय जाणवतात आत्ता किंवा काय येणाऱ्या काळामध्ये घडावं असं वाटतंय? कसं आहे, वकिलांच्यावर प्रॉब्लेम जर आला, एखाद्या वकिलांच्या बाबतीत काही एखादा घटना घडली तर त्या ठिकाणी वकिलांची शिखर परिषद म्हणून बार काउन्सिलनं सपोर्ट करणं गरजेचं आहे. पण आज आम्ही बघतोय अशा परिस्थितीमध्ये कधीही बार काउन्सिल त्या वकिलाच्या पाठीमागे राहिलेलं नाही. पण तेच जर वकिलांच्या हातून चूक झाली तर त्याची सनद मात्र रद्द करण्यासाठी अगदी बार काउन्सिल हिरिरीनं पुढं असते. अगदी एखाद्या वकिलांच्या विरोधात पोलीस केस झाली किंवा त्याला काहीतरी मारहाण झाली तर ते बार काउन्सिलनं त्या वकिलांना पाठिंबा देणं, त्याला मॉरल सपोर्ट देणं गरजेचं असतं. पण तसं कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत मला काही दिसलेलं नाही आहे. बार काउन्सिलच्या निवडणुका आहेत तर सिनियर वकील म्हणून तुम्हाला नेमके प्रॉब्लेम्स काय जाणवतात किंवा नवीन येणाऱ्या वकिलांसमोर कशा पद्धतीने बार काउन्सिलने काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? प्रथमतः याच वेळेला 5 महिला उमेदवारांसाठी राखीव झालं आहे, ही एक चांगली गोष्ट झालेली आहे. आणि एक आठवड्यापूर्वी एक महिला वकिलावर एका पक्षकाराने जो हल्ला केला त्या बाबतीत ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट हा महत्त्वाचा आहे. आणि महिला जर कोर्टाच्या आवारात जर सुरक्षित नसतील तर नक्कीच ह्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टला सगळ्यांनी पाठिंबा देऊन त्याबाबत चांगला निर्णय घ्यायला पाहिजे. दुसरं असं हायकोर्ट झालेलं आहे तर हायकोर्टमध्ये आपले हे 6 जिल्ह्यातल्या वकिलांनी संपूर्णतः लढा देऊन आम्ही 40, आता माझी सनद 84ची आहे तेव्हापासून आम्ही लढा देतो आहे आणि झालेलं आहे इथं सर्किट बेंच. ते खंडपीठ होण्यासाठी महिलांचा पण ह्यात भाग आहे. तर हे निवडणूक इथल्या 2 महिला निवडणूक लढवत आहेत, त्याचा स्वाभिमान आहे. आमचं असं म्हणणं आहे की जवळजवळ मॅक्झिमम महिलांनी निवडून यावं जेणेकरून महिलांचे प्रश्न तिथे म्हणजे उघडले जातील अधिकाराने, आम्ही त्यांना सांगता येईल. आतापर्यंत कसं झालेलं आहे, पुण्यामध्ये 20,000 आहे वकिलांची संख्या, मुंबईमध्ये 30,000 आहे. मग तिथलेच कॅन्डिडेट्स येतात आणि आमचे 6 जिल्ह्याचे त्यांच्यापेक्षा कमी आहेत. त्यामुळं त्यांचे कॅन्डिडेट्स येतात त्यापेक्षा इथल्या 6 जिल्ह्यातले येणं आवश्यक आहे. त्यामुळं प्रेफरन्शियल आम्ही सगळे 6 जणांना देणारच आहे. इथल्या बार काउन्सिलच्या निवडणुका आहेत आणि महिला म्हणून तुम्हाला नेमक्या काय अपेक्षा आहेत निवडणुकीकडून किंवा निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून? अपेक्षा भरपूर असतात प्रत्येक जणांच्या आणि बार काउन्सिलचं एवढं मोठं पद आहे की त्याच्याकडे पॉवर पण आहे. आमच्या आधीचे बार काउन्सिलचे मेंबर घाडगे साहेब त्यांनीसुद्धा त्या पॉवरचा उपयोग करून सगळ्यांना हेल्प केलेलीच आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातनं 6 उमेदवार आहेत, त्यात 2 लेडीज आहेत. जर समजा ह्यातनं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातलं जर एखादं कोणतरी वरती गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी जे खंडपीठाचं काम राहिलेलं आहे ते त्यांनी अग्रेसर होऊन करावं ही माझी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर जे ज्युनियर वकिलांना जे स्टायपेंड म्हणण्यापेक्षा त्यांना कामं उपलब्ध करून द्यावीत त्यांनी, असं माझं मत आहे. कारण बरीच कामं जी बॉन्ड रायटिंग वगैरे करतात किंवा जन्ममृत्यूची कामं जी तलाठी तहसीलदारकडे गेलेली आहेत ती जर पुन्हा आपल्या न्यायालयात कोर्टकडे आलीत तर बऱ्याच ज्युनियरांना जे अनएम्प्लॉयमेंट आहे किंवा ज्यांच्याकडे कामं नाही त्यांना बरीच कामं उपलब्ध होतील. त्यामुळं माझं असं मत आहे की जे बार काउन्सिलला निवडून जातील त्यांनी याच्यावर भर द्यावा. स्टायपेंड वगैरे हे काय होणे एवढं शक्य नाही आहे, त्यामुळं कामं उपलब्ध करून देणं हे त्यांचं परम कर्तव्य आहे आणि ते करतीलच. आमच्या जिल्ह्यातले जे 6 उमेदवार आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि निवडून आम्ही देऊच आणि त्यांनीसुद्धा आमच्यासाठी कार्य करावं, ज्युनियर लोकांसाठी कार्य करावं एवढी अपेक्षा आहे. निवडणुका आहेत अगदी तोंडावरती आणि ॲज अ सिनियर वकील म्हणून तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीबद्दल किंवा काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षा अशीच आहे की आमचा कोल्हापूरचा जो खंडपीठाचा लढा होता तो मतप्रयासानं यशस्वी झाला. सर्किट बेंच आता कोल्हापुरात चालू झालेला आहे, अजून फुल बेंच चालू झालेलं नाही आहे. तर ह्या 6 जिल्ह्यातल्या सर्व पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी म्हणून इथं कोल्हापूरमध्ये फुल बेंच होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी योग्य ते उमेदवार या बार काउन्सिलचे प्रतिनिधित्व म्हणून बार काउन्सिलमध्ये जाणं हे खूप गरजेचं आहे. कारण का पूर्वीचा जर इतिहास बघितला तर 6 जिल्ह्याच्या खंडपीठासाठी म्हणून बाहेरच्या सर्व जिल्ह्यांनी विरोध केलेला आहे, पण त्या विरोध जुगारूनसुद्धा आमच्या इथं आता खंडपीठ चालू झालेलं आहे. तर ते पूर्णपीठ कसं होईल ह्यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणून चांगला उमेदवार आपल्या इथनं जाणं आणि आमच्यातले प्रतिनिधी जाणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं इथल्या सर्व सर्वांनी त्याचा विचार केला पाहिजे आणि आपल्यातले जास्तीत जास्त जे उमेदवार आहेत त्यांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना निवडून दिलं पाहिजे. कारण का 6 जिल्ह्याचं सोडून बाहेरच्या सर्व जिल्ह्यातल्या लोकांनी कोल्हापूर खंडपीठासाठी खूप विरोध केलेला आहे आणि केवळ गवई साहेबांच्या कृपेनं इथं खंडपीठ चालू झालं आहे आणि ते पूर्णपीठ कसं होईल यासाठी म्हणून आपल्या बार काउन्सिलमध्ये आपले सर्व मेंबर जाणं हे खूप काळाची गरज आहे. त्याशिवाय पूर्णपीठ होणार नाही, त्याच्या मागं लागलं पाहिजे आणि त्यामुळं पक्षकारांना पण न्याय मिळणार आहे, नवीन वकिलांना सुद्धा संधी उत्पन्न होणार आहे. बार काउन्सिलच्या निवडणुका आहेत आणि चालू आहेत तर त्याचे उमेदवार म्हणून उभे आहेत, तर नेमक्या अपेक्षा काय आहेत तुमच्या या निवडणुकीकडे? बरेच प्रश्न बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत आणि सध्या परिस्थिती अशी आहे की हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची जाण असलेला प्रतिनिधी बार काउन्सिलमध्ये जावा एवढीच अपेक्षा आहे. आणि त्यांनी आता ज्यांनी आता भाषणं ठोकली सगळं केलं हे बरोबर आहे, त्यांनी दिलेली जे काही आश्वासनं आहेत ती त्यांनी पाळली पाहिजेत आणि त्या दृष्टीनं त्यांनी ठोस पावलं जर उचलली आणि त्या दृष्टीनं त्यातून काहीतरी चांगले मार्ग निघाले आणि वकिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्याला जर त्यांनी हे केला पाठपुरावा करून त्याला न्याय द्यायचा जर प्रयत्न केला आणि जर प्रश्न मार्गी लावले तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठली नाही ना, असा प्रतिनिधीच आम्हाला आवश्यक आहे. नेमक्या अपेक्षा काय आहेत किंवा तुम्ही जसे म्हटले की प्रश्न आहेत ते म्हणजे बऱ्याचपैकी आहेत. आता काही वेळेला आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की वकील नवोदित वकील जे येतात त्यांना काहीतरी स्टायपेंड आता काहीतरी म्हटलं जातं की शेजारच्या राज्यामध्ये काहीतरी 5-6 राज्यामध्ये काहीतरी अशा पद्धतीचं स्टायपेंड देण्याचं त्यांनी म्हणजे तिथं ते देतात असंही आहे. तसाच असा काहीतरी एक भाग आमच्या इथंही आमच्या ज्युनियर वकिलांना मिळावा, एक ठराविक काळापर्यंत मिळावा अशी एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की काहीतरी आता सध्या फायलिंगचं भूत डोक्यावर बसवलेलं आहे. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु कसं आहे ह्या फायलिंग बसवताना त्याचा अभ्यास झालेला नाही. अभ्यास न झाल्या कारणानं ग्रामीण भागातली जी आता न्यायालये आहेत तिथं बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, नेट मिळत नाही. त्यामुळं बऱ्याच वेळेला अर्जन्सी जर काही कामामध्ये जर असेल तर अशा वेळेला अर्जन्सी बाजूला राहते आणि मग तो पक्षकार जो आहे किंवा वकील जो आहे तो फायलिंगच्या ह्याच्यामध्ये गुरफटत राहतो आणि मग त्याला जो पक्षकाराला न्याय देण्यात विलंब होतो आणि बऱ्याच वेळेला न्याय मिळायला असंख्य अडचणी निर्माण होतात. आता ते फायलिंगमुळं काहीतरी ते ईमेल तुमचा करा. आता खेडेगावातल्या सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याच्याला आता त्यानं काय तो ईमेल हे करायचा, त्यानं काय करायचं हे फार मोठ्या समस्या आहेत. ह्यावर पण त्यांनी काम केलं पाहिजे.
ह्या गोष्टी आहेत. महिला वर्गांसाठी ज्या काही समस्या आहेत की त्याच्यावर त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे. कारण महिला वकिलांसाठी कसं स्वतंत्र व्यवस्था, स्वतंत्र त्यांना बसण्याची व्यवस्था, त्यांची स्वतंत्र लायब्ररी म्हणा किंवा हे जी गोष्टी आहेत त्यासुद्धा व्हायला पाहिजेत. सिनियर वकिलांचे नेमके काय प्रॉब्लेम आहेत आणि बार काउन्सिलकडनं नेमक्या अपेक्षा काय आहेत? सीनियर ज्युनियर म्हणता येत नाही. ज्युनियर स्टेजेसला काय होतं की ज्युनियर स्टेजेसला एक तर पहिला मुद्दा आहे स्टायपेंडचा, सगळ्यांनी बोलून दाखवलेला आहे. स्टायपेंड काही स्टेट्समध्ये दिलं जातं हेही सांगितलं गेलेलं आहे. ॲक्च्युली काय होते की ज्या वेळेला एक नवीन वकील इथं येतो त्यावेळेला तो अनसिक्युअर्ड असतो, त्याचं इन्कमही जनरेट होत नाही. त्याच्या बाबतीत थोडा प्रयत्न करावा. सिनियर्सच्या बाबतीत डिसॅबिलिटी हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. डिसेबल झाल्यानंतर त्या माणसाची परिस्थिती काय आहे त्या हिशोबानं त्याला थोडंसं सिक्युअर करायला पाहिजे आणि काहीतरी एक स्टायपेंड त्याला किंवा एक रिटायरमेंट आपण म्हणतो ना त्या पद्धतीचं त्याला फंड्स दिले जावेत. ओव्हरऑल या सगळ्यांनी महिलांचं सेफ्टीचा इश्यू काढला. महिलांना सेफ करायलाच पाहिजे. परवाच इथं एक अटॅक झाला, वाईट आहे ते. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं बोलल्या जातात, त्या येणाऱ्या उमेदवारांना पूर्ण कराव्यात एवढीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांनी ते करावं आणि तशा पद्धतीचा एक उमेदवार आपला तिथं जावा जेणेकरून या जिल्ह्याचं रिप्रेझेंटेशन आणि त्यांचं कोणतरी प्रतिनिधी तिथं आहे जो यांच्या बाबी तिथं मांडेल एवढीच आमची अपेक्षा आहे. त्यामुळे तसं त्यांनी पूर्ण त्या निवडणुका आहेत तर त्याबद्दल काय सांगाल? काय अपेक्षा आहेत किंवा काय नेमके प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यावर सोल्युशन तुम्ही बार काउन्सिलकडे बघता? कारण सध्याची परिस्थिती बघता कोरोनानंतर प्रचंड ज्युनियरांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळं ज्युनियरांची तिथं बाजू मांडणारा एक खमका नेतृत्व कोल्हापुरातून हवा आहे. त्यासाठी हे इलेक्शनला बरेच जण उभारलेत आणि खमकं नेतृत्व यासाठी की कारण ज्युनियरांची स्टायपंडचा हा मेन मुद्दा आहे. त्यासाठी स्टायपंड सगळ्या ज्युनियरांना मिळणं आवश्यक आहे. कारण पहिली परिस्थिती बघता आत्ताची, कारण ज्युनियरांना स्टायपंड मिळणं, त्यांची बसची येण्या जाण्याची सुविधा ह्यासाठी त्यांना स्टायपंड मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा मुद्दा बार काउन्सिलला जाऊन तिथं त्या उमेदवारांनी मांडून परत त्यो पूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना त्यांना सर्वांना भेटून त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी इथला खमका नेतृत्व जाणं खूप गरजेचं आहे. काउन्सिलच्या निवडणुका आहेत आणि काही दिवसांपूर्वीच इथे एक महिलांवरती एक हल्ला झाला वगैरे, तर नेमकं तुमच्या अपेक्षा काय आहेत? आणि आमच्या अपेक्षा अशा आहेत की महिलांवरतीच नाही अजून पण कोणावरतीही वकिलांवर हल्ला होऊ शकतो आणि असा हल्ला होणं म्हणजे हे वकिलासाठी समाजामध्ये इतकं अपमानास्पद आहे की वकिलांवरती हल्ला होतो आहे. वकील सगळ्यांसाठी लढतात आणि वकिलांवरती जर हल्ला होत असेल आणि त्यांच्यासाठी पण वकिलांना प्रोटेक्शन ॲक्टसाठी जर भांडावं लागत असेल तर सगळ्यात जास्ती खेदनीय आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रोटेक्शन ॲक्ट लागू व्हायला पाहिजे. प्रोटेक्शन ॲक्ट लागू होण्यासाठी ज्या काय तरतुदी आहेत त्या अंमलात आणण्यासाठी, एक्झिक्यूट होण्यासाठी त्याच्यासाठी कणखर नेतृत्व पाहिजे की ते भांडून आणलंच पाहिजे. प्रोटेक्शन ॲक्ट ही आमची सगळ्यात मेन मागणी आहे. सेकंड थिंग इज की ज्युनियर्स लेडीज आहेत किंवा ज्युनियर्स मुलं असतात घरातून पासआउट झालेली, आईवडिलांच्या एक किरकोळ अपेक्षा की बाबा त्याचा पेट्रोलचा खर्च, मोबाईलचा खर्च, त्याचा कॅन्टीनमध्ये काय तो खात असेल त्याचा खर्च तरी निघावा. तो कुठून निघू शकतो? आपण काय सिनियरकडे डिमांड करू शकत नाही कारण सिनियर आपल्याला शिकवत असतो की बाबा आपल्याला स्टायफंड दिलं तर आपले ही हक्काचे पैसे असतात आणि ते आपण काहीही पैसे आपल्यासाठी वापरू शकतो की बाबा आपण कोणाला त्याचं उत्तर द्यायला लागू राहत नाही, बंधनकारक राहत नाही. आणि अजून असं आहे की माझं म्हणणं आहे की ठीक आहे बाबा आपल्याकडे मेडिकलसाठी तुम्हाला इन्शुरन्स आहे, सगळं आहे, पण मी म्हणते की अजून एक मुद्दा जो आहे तो बार काउन्सिलमध्ये आजपर्यंत कधीच उठला नाही की तो असा मेन मुद्दा आहे की डिपेंडंट फक्त मुलावरतीच असतात का? जर मुलाकडचं कोणाचं काय झालं तर पैसे मिळतात, पण जी मुलगी आईवडिलांना सांभाळते आणि जर तिच्या आईवडील आजारी पडले तर तिचा पण इन्शुरन्सचा क्लेम मिळाला पाहिजे. मुलगीने जर आईवडिलांसाठी इथे येऊन क्लेम दाखल केला की बाबा मला एवढे एवढे पैसे लागलेत खर्चासाठी आईवडिलांसाठी, तर ते पैसे पण मिळायला पाहिजे. निवडणुका आहेत बार काउन्सिलच्या, तर काय नेमके प्रॉब्लेम्स आहेत वकिलांचे आणि जे बार काउन्सिलकडनं सॉल्व्ह व्हावेत अशा अपेक्षा आहे? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्वलंत प्रश्न असणारा तो प्रत्येक वकिलांना जे सिक्युरिटी पाहिजेत. आता अलीकडेच परवा घडलेली घटना जी आहे ती अत्यंत भयावह आहे आणि प्रत्येक वेळेला काम करत असताना वकिलांना या अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळं प्रोटेक्शन बिलबाबत आता जे निवडून येणारे जे काय
नियुक्त होणारे जे काय सदस्य आहेत किंवा बार काउन्सिल यांच्याकडून ही खूप मोठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. थ्रूआउट महाराष्ट्रामध्ये बार काउन्सिलच्या निवडणुकीसंदर्भात बरंचसं वादळ चालू आहे. प्रत्येकाला निवडून यायची अपेक्षा आहे, इच्छा आहे. त्यानं प्रत्येकानं आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. तर कुठलाही कॅन्डिडेट निवडून यावा, जास्तीत जास्त ह्या 6 जिल्ह्यातले सगळे उमेदवार उभारलेत, त्यातले जास्तीत जास्त उमेदवार इथं यावेत. कारण का तर इथं सर्किट बेंच सुरू झालेला आहे आणि खंडपीठाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे इथला कॅन्डिडेट असते 6 जिल्ह्याचा महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीनं प्रत्येकाने एकमेकांनी सहकार्य करून कसं निवडून यायचं ते त्यांचं त्यांनी ठेवावं. उमेदवार निस्वार्थीपणे आणि ज्युनियर लोकांना कोऑपरेटिव्ह, प्रत्येक ज्युनियरांना, आता माझं वैयक्तिक म्हणणं असं की प्रत्येक ज्युनियरांनी सर्किट बेंचमध्ये जाऊन उभं राहावं आणि काम चालवावं. एकदा तिथली मेथड समजली, पद्धत समजली, एकदा तुमचं फेअरनेस इन माइंड जो असतो हृदयातला, तो जर गेला तर सर्किट बेंचमध्ये काम चालवायला फार सोपी गोष्ट आहे. अभ्यासवृत्ती थोडी ठेवली पाहिजे ज्युनियरनी भरपूर प्रमाणात कष्ट करून सर्किट बेंचला जावं आणि सर्किट बेंचचं खंडपीठ व्हावं. यासाठी चांगला उमेदवार प्रत्येक जिल्ह्यातनं, 6 जिल्ह्यातनं, मी म्हणतो 6 जिल्ह्यातनं चांगला उमेदवार ज्यांना खरोखर ज्युनियर लोकांना मदत करेल, रात्री अपरात्री येऊन तो मदत करेल, सहकार्य करेल, असा उमेदवार निवडून यावा एवढी माझी इच्छा. सध्या बार काउन्सिलच्या निवडणुका आहेत आणि महिला वकील म्हणून तुमच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत या निवडणुकीकडून? ॲक्च्युली परवा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जो प्रसंग घडला त्याच्यातून महिलांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्युनियर मुली पण खूप वकील येतात आणि मुलंही खूप वकील येत आहेत, तर त्यांच्या हाताला काम मिळायला पाहिजे. म्हणजे एवढं आफ्टर ग्रॅज्युएशन 3 वर्ष आणि 12वी नंतर 5 वर्षाचं शिक्षण घेतल्यानंतर बाकीच्या ठिकाणी त्यांना एंट्रन्शिपला वगैरे पैसे मिळतात, तसं वकिलांच्या इथं मिळत नाही. तर ते स्टायफंडचा एक मुद्दा घेतलेला आहे आता प्रचारामध्ये, तर तो जर झाला तर खूप बरं होईल खरं तर सगळ्यांसाठी.